हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा. पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. पंतप्रधानांनी किमान 50,000 कोटींची मदत जाहीर करावी. पीएम आवास योजनेतून नुकसानग्रस्तांना पक्की घरं द्या. यंदाची परिस्थिती भीषण. उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी. भाजपला प्रशासन चालवताच येत नाही. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वय संबंध नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलं. पाहणी न करताच माघारी फिरण्याची सदाभाऊंवर वेळ. म्हाडाच्या उंदर गावात सदाभाऊ खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष. नांदेडच्या लोहा तालुक्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीच्या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने वाचवण्यात यश. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळीमध्ये शेती पाण्याखाली. शेतात कमरेपर्यंत पाणी असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट. साताऱ्याच्या म्हसवडला मुसळधार पावसाचा तडाखा. म्हसवडमधील शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा. अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान. बीडमध्ये मुसळधार पावसाचा ग्रामीण पोलीस स्थानकाला फटका. ग्रामीण पोलीस स्थानकात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. परंडा तालुक्यातील शेळगाव इथेही मुसळधार पाऊस. गावाला शेतीला पुराचा विळखा. ड्रोनच्या नजरेतून दाहकता समोर. लक्ष्मण हाकेच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला. अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत हाकेंची कार फोडली. शनी शिंगणापूर मंदिर कार्यालयाला ठोकलं सील. पोलीस बंदोबस्तात. कलेक्टरांकडून देऊळ कार्यालय बंद. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर कागदपत्रांची हेराफेरी होत असल्याचं आलं समोर. एक महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघणार आहोत. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्याने कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलंय. माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याची कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे. सगळे बसवली करतात. उंदरगाव येथे मी आलो. इथं लोकांची भावना आहे. या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डिसेंबर सीएमने जाहीर केली. तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही? का केली मदत पोहोचली नाही? इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे. लोकांचा नाही सर. आता तुम्ही बरं का टेबला बसले. तुमचे प्राण कुठे आता? प्राण तिथे मॅडम नाही तर तहसीलदार तहसीलदार याला गेले कुठे? हा ठीक आहे. ते असू द्या. त्याचं असतील फील्डवर आता काही अडचणीच आहे. इथं चाऱ्याचा विषय ऐका ना. चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोय केलं. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा. सगळ्यांना कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण. जेवणाची अडचण नाही. चाऱ्याची अडचण. आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय. जेवणाच्या अजिबात अडचण नाही. चाऱ्याची अडचण. चाऱ्याचा विषय तेच ना काय. दुसरं गाव चालू जिल्ह्यात चाललंय. तुमच्या गावात कारखान्यांनी वगैरे सगळ्यांनी मदत दिली. चाऱ्याच एक मिनिट एका शेतकऱ्याकडे फोन देतो. चाऱ्याच्या
योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी. पुढची बातमी आपण बघूया. मुसळधार पाऊस पडतोय. संभाजीनगरमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. अशातच संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोसंबी फेकून देत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. मोसंबीला नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. अक्कलकोट तालुक्यात पावसानं थैमान घातलंय. अक्कलकोट बोरी मार्गावर पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. तरीही एक ट्रक चालक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसला. दरम्यान ट्रक अचानक बंद पडला आणि ट्रक पुलाच्या मधोमध अडकला. ट्रक चालक आणि ट्रकमधून काही काळाकरता अडकून पडलेले होते. सरतेशेवटी स्थानिकांनी ट्रॅक्टरच्या मदतीनं हा ट्रक बाहेर काढला. वारंवार हे आवाहन केलं जात आहे की अशा प्रकारे जर पुलावर पाणी असेल, ओढ्याला प्रवाह असेल, तर तिथून तुम्ही रस्ता ओलांडू नका. पण तरी पण वारंवार अशा प्रकारे घटना घडताना दिसतात. कोणी बाईक घेऊन येतं, कोणी चालत येतं, कोणी आता हा ट्रकच पाण्यात घातला. पुलाच्या मधोमध तो शेवटी अडकला. मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. दुसरीकडे बीड शहरातल्या बिंदुसरा नदीकाठच्या धांडेनगरमध्ये सुद्धा पाणी शिरलं. दुकानं आणि घरं सगळी पाण्याखाली गेली. नगरपालिका प्रशासनानं नाल्याची दुरुस्ती केली नाही आणि म्हणून तुंबलेलं पाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये घुसलं असा आरोप आहे, अशी ओरड आहे. बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी शहरातल्या काही नगरामध्ये पाणी गेलेलं आहे. आपण शेजारी पाहतोय हे धांडेनगर म्हणून ही वस्ती आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकांच्या घरामध्ये, त्याचबरोबर जी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये देखील पाणी गेलं आहे. तर अंडरग्राऊंड जे गाळे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. समोर पाहता आपण हे वेल्डिंगचं दुकान आहे, तर त्याच्या शेजारी फळाचं दुकान आहे, त्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. धांडेनगरचा जो रस्ता आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. जवळपास त्याच्यामध्ये कमरा इतकं पाणी आहे. त्यामुळं त्या ठिकाणाहून नागरिकांना ये जा देखील करता येत नाही. विशेषतः या ठिकाणी हे जे पाणी आलेलं आहे हे नालीचं पाणी आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जे इथं उपाययोजना करायला पाहिजे ती उपाययोजना केलेली नाही. विशेषतः ज्या नाल्या आहेत त्या तुंबलेल्या नाल्या आहेत, त्यामुळं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळं खूप मोठं नुकसान झालं आहे. माझ्यासोबत इथं गाळा मालक आहेत. काय सांगाल, हे पाणी कशा पद्धतीने आलं, हे कशामुळे नेमकं अशा पद्धतीने झालं आहे? कशामुळे झालं? हे पाणी आलं ओव्हरफुल झालेलं आहे. मागं नाले इथं काढलेलं नाही, नाले ते दुरुस्ती नाही आहे आणि खूप ओव्हरफुल झालेलं आहे पाणी. इथं काही सोय नाही, काही नाही इथं. अच्छा, तुमचं काय काय नुकसान झालंय? आता आतमध्ये काय काय साहित्य आहे आणि किती लोकांचं नुकसान झालंय? काहीच्या घरामध्ये देखील पाणी शिरलंय. भरपूर जणांच्या मागं पाणी शिरलेलं आहे आणि इथं फळांचे खूप नुकसान झालंय दुकानाचं. कधी पाणी आलं नेमकं? हे सकाळीच 5:30-6ला पहाटेच आलेलं आहे. तुम्ही दुकानात नव्हते त्यावेळेस? नव्हते. फळं बाहेर काढता आले नाही? नाही, फळं सगळं पाणी वगैरे फळालाच गेलेलं. आता सोडून जाते ना आता. सगळं नुकसान झालेलं आहे फळाचं. म्हणजे नेमकं कुणामुळे झालं? नगरपालिका प्रशासनाचा काय नेमका कारभार कसा आहे? एकदम झिरो आहे. काही काम करीत नाही नगर परिषद. काही नाही. आता ये जा कशा पद्धतीने केली जाते पलीकडून? आता काय बाहेरून करून यायला जातात नाही ना, काय जाता येत नाही तिकडे पलीकडे. सगळं बंद झालं. आपण पाहतोय पावसामुळं इथलचं जे जनजीवन आहे ते तर विस्कळीत झालेलं आहे. मात्र नगरपालिका प्रशासनानं पाण्याचा जो निचरा करणं आवश्यक होतं, ज्या पद्धतीनं नाल्या आहेत त्या नाल्याची दुरुस्ती किंवा त्या नाल्यामध्ये जे साचलेले जे काही अडकलेलं आहे ते काढणं गरजेचं होतं. मात्र ते न काढल्यामुळं अक्षरशः लोकांच्या घरामध्ये, दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. या संदर्भात आता नगरपालिका काय उपाययोजना करणार आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.